आंबा काजू बागायतीच्या हवामानातील झालेल्या फरकामुळे नुकसानीबद्दल खरं तर भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी आता सोमवारी 23 मार्चला नांदगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा बागायतदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्यानंतर या आंदोलनाशी संबंधित असलेल्या नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना देखील याबाबतची नोटीस पोलिसांनी बजावली आहे। आंबा आणि काजू बागायतदार आहेत यांना मात्र सरसकट नोटिसा काढलेल्या आहेत की त्यांना त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून एकतर ते आता हे नुकसान भरपाईमुळे त्रस्त झालेले आहेत आणि असं असताना त्यांना नोटिसा काढणं म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखा प्रकार आहे। जसा मोर्चा शांततेत झाला तसंच उद्याचा रस्ता रोको सुद्धा शांततेत होईल, कोणाला त्रास होणार नाही, फक्त आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून आम्ही हे रस्ता रोको करतोय। आणि उद्याच्या रस्ता रोकोमध्ये नोटिसा पाठवून तुम्ही हे थांबू शकत नाही। शेतकऱ्यांचा उलट शेतकऱ्यांना दरपशाहीचा प्रकार केला तर त्याचा उद्रेक होईल आणि त्यामुळे या नोटिशीला घाबरून न जाता शेतकऱ्यांनी या रस्ता रोकोमध्ये सहभागी व्हावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।